नमस्कार, मी सोनल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। कसे आहात आपण? मजेत ना? मी पण मजेत। बघा, आज मी घेऊन आलेली आहे आपल्या घरातील काही ज्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला कामं करायला खूप अवघड होतं आणि वेळ जातो, तर याच गोष्टी आपण काही सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि अशाच काही टिप्स मी घेऊन आज आलेली आहे। तर बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडे माझ्या सगळ्या व्हिडिओज नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायला विसरू नका। बघा, या ठिकाणी आपलं जे काय करायचं आहे आपल्याला, बघा या प्रकारची जी पाकिट असतात, कुरकुरे खाल्ले किंवा असे काही खाल्लं बिस्किट वगैरे, पण असे पाकिट जे असतात ते उघडचे उघडे राहतात। आपण काय करतो की याला फोल्ड करून ठेवून देतो किंवा आपण याला असं हवाबंद डब्यामध्ये ठेवतो, पण तरीही जेव्हा आपण पुढच्या वेळेस खातो तरी हे चांबट लागतात, दमट लागतात। आणि हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर खूपच होत असतं। तर आपल्याला एक ट्रिक करायची आहे। जेव्हा आपला गॅस चालू असेल त्यावेळेस आपल्याला असा चिमटा जो आहे तो गरम करायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण याला सील असं लॉक करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता की आपला चिमटा तो गरम होत आहे। आणि हा चिमटा गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बघा काहीच करायची गरज नाही आहे। आपला जो चिमटा गरम झाला त्याला वरच्या हलक्या हाताने आपल्याला असं प्रेस करायचं आहे, जसं आपण चिमट्याने प्रेस करतो। एकदम जास्त करायचं नाही आहे, नाहीतर तुमचं ते प्लास्टिकही जळू शकतं। आणि अगदी हलक्या हाताने थोडं थोडं करून आपल्याला याला सील करायचं आहे, जेणेकरून ते अगदी पॅक होऊन जाणार आणि आपल्याला अगदी सोपं पडणार। तर तुम्ही या प्रकारे हळूहळू याला सील करून घ्या आणि जो चिमटा हळूहळू थंड होत जाईल, जशा जशा प्रकारे ते अगदी सील होत जाईल। तर तुम्ही बघू शकता अगदी हे सील पॅक झालेलं आहे आणि आपल्याला अगदी कुरकुरीत असे जे बिस्किट उरलेले होते ते खाता येतील किंवा आपल्या मुलांनाही देऊ शकता आणि याची चवही यामुळे बदलत नाही। तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। तुम्ही अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या सगळ्या येणाऱ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। बेल आयकॉन प्रेस केली तर माझी व्हिडिओ आल्या आल्या तुम्हाला लगेच कळेल। दुसरी ट्रिक जी आहे ती आहे, आपण जेव्हा धूपबत्ती लावतो, पण तिला काय करतो आपण माचीसने खूप वेळ असं पेटवत बसतो, त्याला खूप वेळ लागतो आणि आपल्या 4-5 काड्या त्या नक्कीच वायाला जातात आणि 4-5 काड्या गेल्याशिवाय आपलं धूपही पेटत नाही आणि याला खूप वेळ लागतो। तर आपल्याला यासाठी एक छोटीशी ट्रिक करायची आहे, त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल। बघा, आता ही एक काडी गेली, दुसरी काडी आपण पेटून बघूया। अगदी खूप वेळ लागेल आणि आपला वेळही वाया जाईल आणि आपली जे धूप आहे तेही पेटणार नाही। या दुसऱ्या काडीमध्ये थोडंसं पेटेल, तिसऱ्या काडीमध्ये अजून थोडंसं पेटेल आणि चौथ्या काडीमध्ये ती पूर्ण पेटेल। तर एवढ्या 4 काड्या आपल्या वायाला गेलेल्या आहेत। तर यासाठी आपण अगदी एक सोपी ट्रिक करणार आहोत। बघा, तुम्ही बघू शकता की हे पेटलेलं अजिबात नाही आहे, हे परत विझून जाणार आणि गेलं। तर तुम्ही यासाठी एक छोटीशी ट्रिक करा। बघा, आपल्याकडे कापूर असतात, तर ह्या कापूरचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर यातून आपल्याला एकच कापूर घ्यायचा आहे आणि हा कापूर आपल्याला आपल्या धूपबत्तीच्या वरच्या बाजूला ठेवायचा आहे। तर बघा, या ठिकाणी आपण ही धूपबत्तीवर एक कापूर ठेवला आणि ज्या प्रकारे आपण कापूर पेटवतो त्या प्रकारे आपण सगळ्यात पहिले कापूरला पेटवायचं आहे। ते अगदी 1 सेकंडमध्ये पेटतं, जसं आपण काडी लावल्या आणि आपली जास्ती काड्याही वायाला जात नाहीत, एवढंही लक्षात ठेवा। आणि ज्या प्रकारे कपूरचा वास येतो ते आपल्या हेल्थसाठी अगदी खूप महत्त्वाचं आहे। आणि तुम्ही बघू शकता जेव्हा आपल्या घरात कपूर हे जाळलं जातं त्यावेळेस आपल्या घरात अगदी आनंदाचा आणि छान असं वातावरण निर्माण होतं। तर एकदा एक कपूर त्यावर जाळली ते कपूरही जळणार आहे आणि दुसरा फायदा म्हणजे आपला त्यासोबतच धूपबत्तीही जळणार आहे, म्हणजे आपल्या एका कामामध्ये 2 कामं होऊन जाणार आणि आपल्याला डबल कपूर आणि
नंतर धूपबत्ती जळायला लागणार नाही. आपले दोघंही छान अशा प्रकारे जळून जाणार आहेत. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपला धूप हा जळालेला आहे. मी नंतर विझवून तुम्हाला दाखवते. आपल्या घरात आणि आपल्या देवाऱ्यात छान अशा प्रकारे सोप्या पद्धतीने असा धूप जळा तुम्हाला नक्कीच कामात येईल. आणि तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तर त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपण एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे कपूर. आपल्या प्रत्येकाच्याच घरात कापूर हे असतातच आणि आपल्याला हे कामातच येतात. तर यातील आपल्याला कपूर लागणार आहेत फक्त आणि फक्त 2 आणि या कापूरचा उपयोग आपण करणार आहोत आज. तर या ठिकाणी आपण 2 कपूर घेतलेले आहेत. त्याला अगदी हातानेच पावडरसारखं इथे आपल्याला तोडून टाकायचं आहे. बघा या ठिकाणी अगदी पावडरसारखे हातानेच चुरगळल्यानंतर अगदी पावडरसारखं हे तयार होतं आणि दोघंही कपूर आपण याला छान असं चुरगळून घेणार आहोत. तर बघा या ठिकाणी आपल्याला यानंतर ॲड करायचं आहे यामध्ये अर्धा ग्लास पाणी. आणि बघा तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या नक्कीच हे कामात येणार आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण या ठिकाणी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत आणि ज्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवणार त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे सामान वाढवू शकता. मी 2 कापूर घेतला आहे. जर तुम्ही क्वांटिटी वाढवणार तर त्या ठिकाणी 4 कापूर आपल्याला टाकायचे आहेत. तर यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत गुलाबजल. आणि गुलाबजल हे कुठल्याही कंपनीचं चालेल असं काही नाही की तेच पाहिजे. तर आपण 1 ते 2 चम्मच इतकं गुलाबजल या पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि याला अगदी अर्ध्या तासासाठी किंवा अर्ध्या तासापेक्षा जास्त याला असंच सोडून देणार आहोत, जेणेकरून जे कपूर आहे ते आपल्या पाण्यात विरघळेल आणि काही विरघळलं नाही तर ते पाण्यामध्ये छान प्रकारे राहील आणि त्याच्याने कापूर आणि गुलाबजलचा सुगंध एकत्रित होईल. तर बघा या ठिकाणी आपण एक प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला चाळणीने हे पाणी चाळून घ्यायचं आहे आणि जे कपूर उरतं त्यालाही आपण त्या चमच्यानेच बारीक करून घेतलं तर आपलं कपूरही वायाला जाणार नाही. तर आपण या ठिकाणी या दोघांना छान असं मिक्स करून घेऊया आणि याला साईडला ठेवून देऊ. आणि हे जे पाणी आहे ते आपण आता छोट्याशा स्प्रे बॉटलमध्ये भरून घेऊया. जसं तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल त्याच प्रकारे तुम्ही हे स्प्रे बॉटलमध्ये भरू शकता. तुमच्याकडे जी स्प्रे बॉटल असेल तीही काहीही हरकत नाही. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने याला करू शकतात. आपण स्प्रे बॉटलमध्ये भरून घेऊया. माझ्याकडे छोटी बॉटल होती म्हणून मी छोटी बॉटल घेतली. तुम्ही मोठीही घेऊ शकता आणि याची क्वांटिटीही वाढवू शकता. तर तुम्ही म्हणणार हा स्प्रे आपण कुठे मारणार, तर हा स्प्रे आपण आपल्या पूर्ण घरात मारणार आहोत. आणि बघा तुम्ही बघू शकता पावसाळ्याच्या दिवसात दमट असं वातावरण आपल्या घरामध्ये होतं आणि त्याने काय होतं की असं चिलटे येतात किंवा असा वास येतो. कपड्यांचा जो वास असतो तो निघत नाही, घर मोकळं होत नाही. जसं उन्हाळ्याच्या वेळेस होत नाही तसं पावसाळ्यामध्ये नक्कीच होतं आणि त्याचा त्रास आपल्याला होतो की आपण कधी बाहेरून आलो तर आपल्या घरामध्ये असा वास येतो आणि मग आपल्याला वेगळंच वाटतं. तर हा स्प्रे तुम्ही घरामध्ये नक्कीच मारू शकता आणि तुमच्या घरात सुगंध हा नक्कीच पसरेल. ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.